नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, BE फर्स्ट इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. कुठे बघायची ती? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा CET सेलच्या मेन वेबसाईटवरती गेल्यानंतर डाव्या साईडला चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस अशी टॅब आलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला बघा तुमचा EN नंबर जो आहे त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन नंबर, तो टाकायचा आहे आणि त्याच्या खाली तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ आणि हा नंबर टाकल्यानंतर सबमिट क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काय येईल तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. याला म्हणतो आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं तुमचे जे प्रिंट आहे हे याचे प्रिंट तुम्ही काढून ठेवायचे आहे तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. या ठिकाणी बघा मेन तुम्हाला चेक काय करायचं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर तुम्ही जेंडर जो सिलेक्ट केलेला मेल आहे की फिमेल आहे. इन केस मेलचा फिमेल जर झाला तर तुमचं ॲडमिशनच्या वेळेस तुमचा कॅन्सल पण होऊ शकतं ॲडमिशन. कशामुळे? कारण फिमेल म्हणजे मुलींची सेपरेट मेरिट लिस्ट येत असते. ठीक आहे. तर आता जर समजा काही चेंज झाला असेल तर तुम्ही तो ग्रेव्हियन्समध्ये करू शकता. ठीक आहे. ग्रेव्हियन्स पिरियड सुरू होईल तुमचा उद्यापासनं. तर तुम्ही त्या ग्रेव्हियन्समध्ये तुमचे काही करेक्शन असतील तर चेक करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा हे चेक करायचं आहे आपल्याला की कॅटेगरी कोणती आहे तुमची आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन दोन्ही सेम असायला पाहिजे. काही काही वेळेस काय होतं तुमच्याकडं नॉन क्रिमिनल नसेल, व्हॅलिडिटी नसेल तर कॅटेगरी तुमची OBC असते. बट कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही तुमची ओपन असते आणि त्याच्यापुढे कन्व्हर्टेड लिहून आलेलं असेल बघा बऱ्याच मुलांचं. ठीक आहे. जर असं काही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. तुमचे डॉक्युमेंट जर आले तर ग्रेव्हियन्समध्ये ते चेक करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे बघा PCMचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. आपल्याला चेक करायचं PCMचं. PCM फक्त. PCBचं गरज नाही आहे सध्या. PCMचा स्टेट जनरल मेरिट नंबर किती आहे? 71,111 PCM. कोणता आहे हा? जनरल मेरिट नंबर स्टेटचा. ओके. आता PCMची होम युनिव्हर्सिटी आहे या स्टुडंटची संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे ना. युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा 5,550वा नंबर आहे. पूर्ण स्टेटमधून OBC कॅटेगरीमध्ये त्याचा नंबर आहे 22,662. ठीक आहे. त्यानंतर OBCचा 3,162वा नंबर आहे होम युनिव्हर्सिटीमध्ये. ओके. आणि PCMचा बघा TFWS मध्ये नंबर आहे 29,152 आणि PCM ऑल इंडिया मेरिट नंबर आहे 1,16,726. हा मेरिट नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. हा वाला ऑल इंडिया सीटसाठी हा कामाचा येतो आणि आपल्या स्टेटचा ज्या सीट असतात त्यासाठी हा वाला मेरिट नंबर कामात येतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल की होम युनिव्हर्सिटीसाठी किती तर तुमच्या 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी रिझर्व्ह असतात. अदर होम युनिव्हर्सिटीसाठी 30% जागा फक्त रिझर्व्ह असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मेरिट लिस्ट जे आहे ते चेक करायचे आहे. मेरिट नंबर तुमचा चेक करायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे बघा तर जर काही तुमचं करेक्शन असेल तर उद्यापासून तुमचे ग्रेव्हियन्सचा पिरियड सुरू होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल ही इन्फॉर्मेशन. आता याच्या पुढे काय करायचं तर ग्रेव्हियन्स कसा सबमिट करायचा याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल उद्या. ठीक आहे. त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म वगैरे कसे भरायचे फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्याच्यावरती पण आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तसेच व्हिडिओ युजफुल वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.